नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमीत आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आपले ही लसावी मसावी चॅप्टर चालू आहे। लसावी आणि मसावी काय आहे, लसावी मसावी किती सेकंदात सॉल्व करता येईल आपल्याला ते पूर्ण आपण एक्सप्लेनेशन केले आहे। आणि ते तुम्हाला जर ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल तर लसावी मसावी तुम्हाला 10 सेकंदाच्या आत सॉल्व होईल म्हणजे होईल हे तुम्हाला समजलं असेल। ठीक आहे, त्याच सिरीजमधला हा तिसरा व्हिडिओ आहे, प्रकार नंबर तिसरा। आता बघा, प्रकार तिसरा मध्ये काय दिले आपल्याला, आता SRPF गट क्रमांक 7 दौंड 2018 मध्ये आला प्रश्न आहे। आणि ही सिरीज मित्रांनो PYQ ची सिरीज आहे। ठीक आहे, ही सिरीज जर तुम्ही व्यवस्थित पूर्ण बघितली तर तुम्हाला बाकी काही करायची गरज पडत नाही, इनफ आहे हे पोलीस भरतीसाठी। चल आता बघा काय आहे, तर 36 आणि 63 चा लसावी किती आहे, तर हे फक्त 252 आहे बरं का, 252 आहे। तर मसावी किती, हे टायपिंग मिस्टेक आहे। ठीक आहे, आता फक्त हे एवढं आहे, फक्त इथं करेक्शन करा, हे 552 च्या जागी 252 आहे। 36 व 63 चा लसावी 252 आहे, तर मसावी किती विचारले आपल्याला। आता हे सर कसं करायचं आहे, याच्यात दोन पद्धत आहे, मी तुम्हाला सांगू शकतो। आता आपल्याला काय आहे, लसावी दिले, ह्या दोन संख्या दिल्या, दोन्ही संख्यांचं आपल्याला काय विचारलं, मसावी विचारलं। मग आपण डायरेक्ट मसावी काढू शकतो ना, हो सर। नाहीतर बघा कसं आहे, याचं पहिलं फॉर्म्युला तुम्हाला सांगतो बघा। पहिली संख्या लिहायची गुणीला ही दुसरी संख्या लिहायची, बरोबर, आणि भागीला काय करायचं आहे सर, लसावी गुणीला मसावी, बस हे एवढं करायचं आहे, हे लक्षात ठेवा। आता पेपर सेटर आपल्याला काय देतो, हे फॉर्म्युल्यामध्ये 3 संख्या देतात, चौथी आपल्याला काढायची सांगितली। म्हणजे आता तुम्हाला पेपर सेटर काय, इथं 2 संख्या दिल्या, म्हणजे पहिली संख्या दुसरी संख्या दिली, लसावी दिले 252 आणि मसावी आपल्याला विचारली। आता पेपर सेटर असं अजून करू शकतो, पहिली संख्या देईल, दुसरी संख्या देईल, मसावी देईल, लसावी आपल्याला काढायचं, म्हणजे फॉर्म्युला हाच असेल। आता जर समजा तुम्हाला लसावी दिली आहे, मसावी दिली आहे, पहिली संख्या दिली आहे, दुसरी संख्या काढायची असेल तर हाच फॉर्म्युला असेल। जर तुम्हाला समजा लसावी दिली आहे, मसावी दिली आहे आणि दुसरी संख्या दिली आहे, पहिली संख्या काढायची तर हाच फॉर्म्युला असेल। ठीक आहे, तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला व्यवस्थित एकदा बघा, एकदा लिहून घ्या, सोपं आहे, काही अवघड नाही। आणि याच्यानुसार आता पुढे सॉल्व करा। आता पहिली संख्या किती असं, तर पहिली संख्या सर 36 आहे, दुसरी संख्या किती असं, तर 63 आहे, दुसरी संख्या सर 63 आहे। लसावी आहे की मसावी, आता सर लसावी आहे 252 आणि मसावी आपल्याला विचारलं, लसावी किती आहे, मग सर हे 252 गुणीला मसावी आपल्याला काढायचं आहे। आता बस फक्त कटछाट करा, कटछाटमध्ये तुमचं उत्तर निघून जातं मित्रांनो। 6 6 36, 6 चूक 24, 1 उरला, साईन दुणी 12, साईन 7 हे 42, वरचा कटला। आता परत काय आहे, 7 1 7, 7 9 63, म्हणजे आपला मसावी किती असेल मग, तर मसावी आहे मित्रांनो आपला 9 आहे ऑप्शनमध्ये। तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे। बस फक्त कटछाट करायचं, याच्यात फक्त तुम्हाला मांडायचं कसं हे जर जमलं तर गणित तुमचं आलं। आता पुढे अजून याला आपण दुसऱ्या मेथडने कसं करू शकतो, हे जर तुम्हाला मांडायचं नाही पण हे तुम्ही न मांडू शकता, हा प्रकार तुम्ही सॉल्व करू शकता, पण प्रकार नंबर 4 आणि 5 मध्ये तुमचं मग कन्फ्युजन वाढतं। त्याच्यासाठी या फॉर्म्युल्यानुसारच जावा, काही जाऊ गड नाही। नाहीतर तुम्ही डायरेक्ट आहे, आता समजा हे गणितच नाही, 36 आणि 63 मसावी किती, तर तुम्ही डायरेक्ट करू शकता ना, सर हे 63 आहे, याच्यातून सर 36 आम्ही वजा करणार, असंच मसावी काढतो ना आपण, बस मग वजाबाकी करा। आता सर 13 मधून 6 गेले तर 7 उरले, 1 परत दिलं, आता 6 मधून 4 गेले सर 2, म्हणजे एक तर सर माझा 27 मसावी असेल किंवा 27च्या खालची संख्या, का 27ला भाग जाणारी कोणती आहे, 27ला भाग जाणारी सर 3 आहे आणि 9 आहे। मग मसावी आहे ना मोठ्यात मोठी, मग मोठ्यात मोठी कोणती आहे, 3 आहे की 9, 9, म्हणजे तरी आपलं काय आहे उत्तर। म्हणजे या मेथडने मी तुम्ही काढू शकता आणि ह्या मेथडने मी तुम्ही काढू शकता, दोन्ही मेथड तुम्हाला सांगितलं आहे। तुम्हाला जी योग्य वाटत असेल ते मेथड तुम्ही अडॉप्ट करा। ठीक आहे, चल आता बघा नेक्स्ट उदाहरण बघूया। आणि मित्रांनो, जर तुम्हाला मी जे शिकवतो जे जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। कारण तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जोपर्यंत हा व्हिडिओ शेअर करणार नाही किंवा विद्यार्थ्यांचा सपोर्ट मला जास्तीत जास्त मिळणार नाही, तोपर्यंत आपण जास्तीत जास्त प्रमाणात व्हिडिओ आणणार नाही। ठीक आहे, चल आता पुढे बघा, आता काय आहे, आता 70 व 105 चा लसावी 210 दिला आहे, मसावी किती आहे,
तर मसावी किती असं आपल्याला विचारलं. आता प्रश्न आहे सांगली 2016मध्ये. आता सर आपण काय करणार, आपण दोन्ही प्रकारे सॉल्व करू शकतो. हो सर, हे नाही आहे तर डायरेक्ट आपण हे 105 मधून हे सर 70 वजा करा, किती उरतात, तर सर हे 35. म्हणजे 35 आपलं काय असेल, मग 35 आपलं असेल सर मसावी. नाहीतर मग काय करू शकता, हे सर पहिली संख्या आहे गुणिला हे सर दुसरी संख्या आहे, बरोबर. मग काय आहे सर लसावी आणि गुणिला सर हे मसावी. बस असं तुम्ही भाग देऊ शकता. पहिली संख्या किती आहे सर, तर पहिली संख्या सर 70 आहे. दुसरी संख्या किती आहे सर, तर दुसरी संख्या 105 आहे. लसावी किती आहे, तर लसावी सर 210 आहे ना, हे सर 210. मसावी आपल्याला काढायचं आहे. बस फक्त आता मित्रांनो कटछाट करा. आता 105 दुनी आणि हे 35 आलं. म्हणजे कसंही काढा तुम्ही, उत्तर तुमचं 4च येतं, काही प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे आपण ह्या गणिताला सहज सॉल्व करू शकतो. जर फक्त मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटी कन्सेप्ट असतात ते तुम्हाला समजायला पाहिजे. नाहीतर पुढे 1-2-3 प्रश्न समजले की मग समजलं सर आम्हाला प्रश्न, ठीक आहे, आणि पुढे जाता. मग असं करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला की शेवटी डिफिकल्ट लेवल असतात, डिफिकल्टचे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नामध्ये काहीतरी कन्सेप्ट असते आणि मग तिथे आपला गोंधळ होतो. सोपं सर्वांना येतं, ठीक आहे, पण अवघडमध्ये आपला टिकाव लागला पाहिजे तर आपला रिझल्ट येतो. चला आता पुढे काय आहे. आता बघा 45-75चा मसावी किती आहे 15 आणि लसावी आपल्याला विचारलं आहे. आता आपण काय करणार, आता सांगा लसावी आपल्याला काढायचं. तर ही संख्या नसेल तर आपण मसावी कसं काढतो, लसावी कसं काढत होतो, मसावी आत्तापर्यंत आपण कसं लसावी कसं काढतो आपण शिकवलं आहे. आता काय सर, हे सर 75 आहे आणि हे सर 45 आहे, बरोबर. आता अशी संख्या सांगा की दोघांना भाग जाईल अशी संख्या आहे का सर, तर हो सर 5 आहे ना. 5 1 5, 5 1 5 आणि 5 5 सर 25 आणि तर 5 9 सर 45. सर अजून भाग जातो का, तर हो सर अजून भाग जातो यांना. 3 5 15 आणि 3 त्रिक सर तर 9. मग आता सर अजून भाग जातो का, तर आता भाग जात नाही. मग आता काय करायचं आहे, ह्याचं काही घेणं देणं नाही. आता याचं आणि याचं तिरकस गुणाकार करायचा. 75 त्रिक सर 225 आणि 5 225. म्हणजे तुमचा लसावी काय मग 225 आहे ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. आणि आपल्या मेथडनुसार काय आहे सर, हे बघा पहिली संख्या गुणिला सर ही दुसरी संख्या, बरोबर, आणि काय आहे सर लसावी, बरोबर, गुणिला मसावी. चला आत्ता बघा, आत्ता आपल्याला काय दिलं, पहिली संख्या किती आहे सर, तर पहिली संख्या सर 45 आहे, दुसरी संख्या सर 75 आहे. लसावी काय, तर लसावी आपल्याला काढायचं आहे. लसावी आपल्याला काढायचं आहे. मसावी किती दिलं आहे, तर मसावी सर 15 दिलं आहे. हे मसावी 15 दिलं आहे ना, 15. आता बस फक्त कटछाट करा. आता 15 1 15, 15 त्रिक 45 आणि 75 त्रिक 225 आहे सर ऑप्शनमध्ये. हेच उत्तर तुमचं आणि प्रश्नालय मुंबई 2019मध्ये. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही गणिताला सहज सॉल्व करू शकता, ठीक आहे. आता हा होता प्रकार नंबर 3. चला आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा, आता काय आहे प्रकार नंबर 4. आता याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलं आहे. आता आपल्याला दिलं आहे 2 संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे हे आहे. जर त्यापैकी एक संख्या 64 असेल तर दुसरी संख्या कोणती. आता सांगा बरं, आता कसं करणार हे. आत्ता तुम्हाला हे जर काढायचं असेल तर बघा, आता याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला सोपं हेच करावं लागेल. बघा आता काय आहे, पहिली संख्या काय, आता मी तुम्हाला सांगितलं होतं, आपण हे बघितलं होतं ना, हे सर पहिली संख्या गुणिला हे सर दुसरी संख्या आणि हे सर लसावी आणि हे गुणिला हे सर मसावी. आपण हे शिकलो होतो, हो सर. फक्त याला आता उलट सुलट लिहायचं आहे, कारण लसावी मसावी दोन्ही दिले आहे ना, आणि पहिली संख्या आणि दुसरी संख्या आपल्याला एक संख्या दिली, दुसरी काढायची आहे. मग याच्यात काय करायचं आहे, फक्त उलट सुलट आपण लिहायचं आहे. बघा काय आहे, लसावी किंवा असं लिहा मसावी गुणिला हे सर लसावी आणि इथं काय झालं सर, हे पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. संपला विषय.
आता फक्त त्याच्या संख्या टाका. मसावी किती आहे सर? तर मसावी सर 16 आहे. लसावी किती आहे सर? तर लसावी सर 192 आहे. आता पहिली संख्या किती आहे सर? तर पहिली संख्या 64 आहे आणि दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. फक्त मित्रांनो कटछाट करा. आता काय 16 1 16 चूक 64, 4 चूक 16 आणि मग 4 8 32. म्हणजे दुसरी संख्या किती असेल मग? तर दुसरी संख्या आहे मग सर 48. ऑप्शन क्रमांक 2. ह्या पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता. अजून एक मेथड आहे, त्या पद्धतीने तुम्हाला कसं सॉल्व करायचं आहे बघा. आता किती आहे? हे सर 192 आहे आणि हे सर 16 आहे. आता दोघांना भाग जाईल अशी संख्या सांगा. ही दुसरी मेथड आहे बरं का, बरोबर. ही मेथड नंबर, मी प्रत्येक गणित तुम्हाला 2-2 मेथडनी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. बघा आता याच्यात काय आहे? 4 चूक 16, 4 चूक 16 आणि 4 8 32. इथं मग 4 1 4 आणि 4 2 सर 8. मग हे काय आलं आहे? 12 आलं आहे. म्हणजे आपण काय केलं? हे 192 कुठून आले सर? 16 कुठून आले? तर 192 मसावी लसावी आहे आणि 16 मसावी आहे. मग लसावीला मसावीने आपण भागलं आहे, उत्तर आलं आहे 12. 12चे फक्त अवयव पाडायचे. आता 4 त्रिक 12 म्हणजे हे 12 अवयव आले. आता ह्या 16ने हे जे अवयव पडले ना, म्हणजे मसावीने, ही मसावी आहे ना, मसावीने ह्या संख्येला गुणायचं आहे 16 आणि हे सर 16. म्हणजे दोन्ही 16 चूक, तर 16 चूक 64 आणि 16 त्रिक 48. म्हणजे ही असेल पहिली संख्या आणि ही असेल दुसरी संख्या आहे. पहिली संख्या 64 आणि दुसरी संख्या 48. म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पहिल्या संख्येचा आधार घ्यायचा नाही. आणि ही पण एक मेथड आहे, या मेथडने तुम्ही सॉल्व करू शकता आणि या मेथडने तुम्ही सॉल्व करू शकता. आता तुम्हाला जे मेथड योग्य वाटतंय ते तुम्ही अडॉप्ट करा. दोन्हीमध्ये कन्फ्युजन होऊ नका. मी तुम्हाला दोन्ही मेथड याच्यासाठी सांगतो की तुम्हाला जी मेथड एक ओळखीची आणि चांगली वाटते त्या मेथडनुसार तुम्ही काम करा. ठीक आहे. चला आता पुढे. आणि मित्रांनो, फक्त व्हिडिओ जर तुम्हाला मी जे सांगतो आहे की मी शिकवतो आहे ते जर समजत असेल तसं काहीतरी कमेंट करा, रिक्वायरमेंट करा की तुम्हाला काय पाहिजे आहे. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे आहे त्याच्यानुसार आपण सिक्वेन्सनुसार जाऊ. ठीक आहे. चला, आणि फक्त व्हिडिओला लाईक करत चला मित्रांनो. तुमचं सपोर्ट गरजेचं आहे. तुमचं सपोर्ट जेवढं चांगलं असेल तेवढं आपण चांगलं कंटेंट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. चला आता बघा, 2 संख्यांचा लसावी किती आहे? तर 240. मसावी किती आहे सर? तर 8 आहे. त्यापैकी एक संख्या किती आहे? तर 40 असेल तर दुसरी संख्या कोणती? आता बघा काय आहे सर, आपण काय करणार? हे सर लसावी करणार गुणीला काय करणार सर? मसावी करणार. ही एक आपली मेथड आहे, बरोबर. मग सर ही पहिली संख्या गुणीला सर ही दुसरी संख्या. मग लसावी किती आहे सर? तर लसावी सर 240 आहे आणि मसावी किती आहे सर? 8 आहे. पहिली संख्या किती आहे सर? 40 आहे आणि दुसरी संख्या सर काढायची आहे. बस संपला ना विषय. आता काय करायचं आपल्याला? हा शून्य कट, 4 सक 24, 8 सकम हे सर 48. म्हणजे दुसरी संख्या काय आली सर? तर 48. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. पुणे ग्रामीण 2023 मध्ये आलेला प्रश्न आहे. आता हीच मेथड आपण दुसऱ्या पद्धतीनं कसं करणार? इथे लिहा, हा मेथड नंबर 2. याच्यानुसार आपण कसं करणार सर? याच्यानुसार लसावी किती आहे? तर सर 240 आहे. मसावी किती आहे? तर 8 आहे. मग आपण काय करणार? हेच लसावी भागीला मसावी करणार. ठीक आहे. आत्ता बघ, लसावी किती आहे सर? हे 240 आहे सर. मसावी किती आहे सर? 8. आता फक्त आपण भाग देणार त्यांना. द्या भाग. 8 त्रिक 24 म्हणजे हे 30 आलं. हा शून्य ते जाईल ना. मग 30चे आपण फक्त अवयव पाडायचे. किती येतात? 6 पंच 30. आता बस, आता यांना काय करायचं? हे अवयवला जो मसावी आहे ना, हा मसावी, ह्या मसावीने त्यांना गुणायचं दोघांना. हे 8 आणि इथे पण 8. म्हणजे हे 8 सकम सर हे 48, 8 पंच तर 40. म्हणजे एक संख्या कोणती आहे? तर 40 आपल्याला दिलेली आहे. ही एक संख्या आहे 40 आणि दुसरी संख्या काय मग? तर 48. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ह्या गणिताला सॉल्व करू शकता. ही एक मेथड आहे, ही एक मेथड आहे. दोन्ही मेथड सारख्याच आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण मला वाटतं की ही मेथड तुम्ही अडॉप्ट करावी. ह्या मेथडनुसार दोन्ही प्रकारे तुम्हाला गणित सॉल्व होतात. प्रकार नंबर 3 पण, प्रकार नंबर 4 पण. ठीक आहे. आता बघा,
आता हा पुढचा गणित बघा काय आहे. आता या गणितामध्ये बघा, आता यामध्ये बघा, दोन संख्यांचा मसावी किती आहे 12, लसावी किती आहे तर 72. दोन संख्यापैकी एक संख्या किती आहे 36, तर दुसरी संख्या किती. आता बघा आपण काय करणार, सर मसावी गुणिला सर लसावी हे आपण केलं आहे. आता पहिली संख्या काय सर, पहिली संख्या गुणिला सर ही दुसरी संख्या. आता मसावी किती आहे सर, तर मसावी आहे सर 12, हे 12 गुणिला लसावी किती आहे सर तर 72. पहिली संख्या किती आहे सर, तर पहिली संख्या सर 36 आहे आणि दुसरी संख्या सर काढायची आहे. बस फक्त याला आता कटछाट करा, 36 दुनी 72 आणि 12 दुनी सर तर 24. दुसरी संख्या कोणती आहे सर मग, तर दुसरी संख्या आहे सर मग 24. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. नवी मुंबई 2019 मध्ये आलेला प्रश्न आहे. आता या मेथडनुसार आपण काय करणार, मेथड नंबर 2, मेथड नंबर 2 नुसार आपण काय करणार आहे, तर तेच आहे लसावी लसावी भागीला काय असेल तर सर मसावी. ठीक आहे. आता तुम्हाला कधी कधी ही मेथड तुम्हाला कुठं काम पडतं, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला एकही संख्या दिली नसेल, फक्त लसावी आणि मसावी दिली असेल आणि दोन्ही संख्या काढा, तर मग ह्या मेथडनुसार तुम्हाला जावं लागतं. ठीक आहे. आता पुढे बघा, आता काय करायचं आपल्याला, लसावी किती आहे तर लसावी सर 72 आहे, हे सर 72 घेतलं आहे आणि मसावी किती आहे तर मसावी सर 12 आहे, 12 12 सकम करा भाग, 12 सकम 72. मग हे 6चे अवयव पाडा, किती सर 3 दुणी. हे 3 दुणी इकडे लिहिलं काय, हे उलट लिहिलं काही प्रॉब्लेम नाही, जी संख्या दिली असेल ती पहिली होऊन जाते. चल आता याला काय करायचं, याला मसावीने आपल्याला गुणायचं आहे. म्हणजे मसावी किती आहे मग, तर मसावी सर 12 आहे, मग हे 12 आणि हे 12, मग 12 त्रिक सर हे 36 आणि 12 दुनी 24. म्हणजे एक संख्या पहिली दिलेली आहे आपल्याला 36 आणि दुसरी कोणती आहे मग सर तर 24. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सहज सॉल्व करू शकतो, सहज. आता तुम्ही फक्त कंटिन्यू राहा, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, तुम्हाला क्वालिटी मटेरियल मिळेल आणि तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट इथे क्लिअर केल्या जातील. आणि जर तुम्हाला व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओला फक्त मित्रांनो लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत घ्या, कारण जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाही त्यांचा पण हा फायदा होईल. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघा. आता दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे किती आहे 4 आहेत आणि 288 आहेत. म्हणजे मसावी किती आहे तर 4 आणि लसावी किती आहे तर 288. त्यापैकी एक संख्या 32 आहे. मग आपण काय करणार सर, आपण तेच सर मसावी हे मसावी गुणिला हे सर लसावी हे लसावी भागीला सर पहिली संख्या गुणिला हे सर दुसरी संख्या. संपला विषय. चला मसावी किती आहे तर मसावी सर 4 आहे आणि लसावी किती आहे तर लसावी सर 288 आहे. पहिली संख्या काय आहे सर तर पहिली संख्या सर 32 आहे आणि शेवटची संख्या तर दुसरी संख्या काय. आता फक्त याला कटछाट करायचं आहे मित्रांनो आपल्याला. 4 1 4, 4 8 32, 8 1 8, 8 त्रिक 24, उरले 4. त्या 4ला जर आपण 8 सकम 48, म्हणजे तुमचं दुसरी संख्या काय आली तर दुसरी संख्या आली सर 36. आहे सर ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. नाशिक पोलीस भरती 2023 मध्ये आलेला प्रश्न आहे. ही एक मेथड झाली. मेथड नंबर 2. आता मेथड नंबर 2 ने कसं सॉल्व करायचं आहे ते बघूया. आता मेथड नंबर 2 काय काम करते. आता आपण पहिली गोष्ट काय करणार, हे सर लसावी लसावी गुणिला काय असेल सर तर मसावी. संपलं. आता सांगा लसावी किती आहे तर लसावी सर 288 आहे, हे सर 288 आणि मसावी किती आहे तर मसावी सर 4 आहे. बघा काय आहे 4 7 28, 4 दुनी 8, म्हणजे आलंय काय सर तर 72. मग यांचे अवयव पाडायचे, 9 8 72. आता फक्त ह्या अवयवाला कशाने आपल्याला काय करायचं आहे तर या अवयवाला आपल्याला मसावीने गुणायचं आहे. मग मसावी किती आहे मसावी किती आहे तर सर 4. मग हे सर 4 आणि हे सर 4. मग 4 9 हे सर 36, 4 8 सर हे 32. म्हणजे एक संख्या आपल्याला दिली होती कोणती तर 32. 32 ही पहिली आहे, दुसरी कोणती आहे मग तर 36 आहे. ऑप्शन क्रमांक 3. इथं पण आलं होतं 36. उत्तर सेम येतं, काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही समजा, तुम्हाला जी मेथड समजते जी योग्य वाटते त्या मेथडने तुम्ही अडॉप्ट करा. चल आता पुढचा प्रश्न बघा काय आहे.
दोन संख्यांचा मसावी लसावी अनुक्रमे 12 आहे आणि 480 आहेत. त्यापैकी एक संख्या 96 आहे तर दुसरी संख्या कोणती, असा आपल्याला प्रश्न विचारला. आता आपण काय करणार सर, दोन्ही मेथडनुसार जा. आता पहिली संख्या काय आपला बघा, काय करणार आपण, हे सर लसावी गुणिला हे सर मसावी. पहिली संख्या काय सर, हे पहिली संख्या गुणिला भागीला हे सर दुसरी संख्या. संपलं. आता बघा काय आहे, लसावी किती आहे तर सर 480 आहे. मसावी किती आहे सर तर 12 आहे. पहिली संख्या काय सर तर पहिली संख्या सर 96 आहे आणि दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. फक्त याला मित्रांनो आता कटछाट करा. बरोबर, हे 96 आहे, 12 आठी 96, 8 सकम 48 आणि हा 0 इथे, म्हणजे आपल्याला दुसरी संख्या काय भेटली तर दुसरी संख्या भेटली सर आपल्याला 7. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. रायगड 2016 मध्ये आलेला प्रश्न आहे. आता मेथड नंबर 2 कडे या. आता मेथड नंबर 2, आता याच्यात बघा, आता याच्यात तुम्हाला शिकण्यासारखं आहे बरं का. आता मेथड नंबर 2 मध्ये तुम्हाला कसं कन्फ्युजन होतं तुमचं ते बघायचं आहे. आता बघा मेथड नंबर 2 मध्ये काय आहे सर लसावी बरोबर भागीला काय सर तर भागीला सर मसावी. चला आता पुढे काय, लसावी किती आहे सर तर लसावी सर हे 480 आहे. मसावी किती आहे सर तर 12. आता 12ने फक्त याला भागा. आता 12ने जर भागलं 12 चूक तर सर 48 आणि हा 0 उरला आहे, हा 0 इथे, म्हणजे आता किती आलं तर सर 40 आलं. मग हे सर 40चे फक्त अवयव पाडा. आता 40चे अवयव असे पडतात बघा, 40चा काय फक्त एकच अवयव पडत नाही किंवा सेम पडत नाही. 1ने जर गुणलं 40ला तर हे पडतं आहे. आता 2ने जर 20ला आपण गुणलं आहे तर 40 पडतं, म्हणजे 20 दुनी 40. आता 3ने गुणलं तर नाही होत. मग आता सर हे 4 गुणिला 10 म्हणजे 40 होतं. मग 5 8 40 होतं. अजून पुढे होतं का, 6 चूक 24 नाही होत, पुढे होत नाही, किंवा 6 नम 54 होत नाही. एवढे अवयव पडतात. आता सर याच्यातला कोणता अवयव घ्यायचा आहे हे फक्त तुम्हाला फाइंड आउट करणं गरजेचं आहे. आता बघा, आता इथे लिहा, हे रब करू का, हे रब करतो. आता बघा, आता याच्यात आपल्याला काय करायचं आहे, आता हे आहे तर याच्यातला आपण ह्या अवयवाला कशाने गुणतोय तर आपण मसावीने गुणतोय. आता मसावीने गुणतोय तर मसावी. आता मसावीने आपण जर हे 1 आणि 40ला जर आपण गुणलंय तर किती येते सर बघा. आता 12 1 हे सर 12 चूक 48, पण हा 0, पण आपल्याला एक संख्या 96 दिली ना, म्हणजे हे 96 क्लिव आहे की 96 यायला पाहिजे. आता काय करा, हे पुढे बघा. आता 12 दुनी 48 बरोबर, सॉरी 12 दुनी 24 आणि 12 दुनी 24 म्हणजे 120, म्हणजे हे पण ऑप्शन नाही, म्हणजे हे पण नसणार, हे पण नसणार. आता 12 चूक 48 आणि 12 1 12 120 48 ते पण नाही. मग आता इथे हे तुम्हाला घ्यावं लागेल, हे 5 घ्यावं लागेल आणि 8, मग 12 आणि 12 आता 12 पंच सर तर हे 60 आणि 12 सक 12 8 सर तर हे 96, म्हणजे एक संख्या 96 दिलेली आहे आणि दुसरी संख्या काय मग सर तर दुसरी संख्या आहे सर 60. मग असे प्रश्न आले इथं कन्फ्युजन तुमचं वाढतं. त्याच्यासाठी मी म्हणतो तुम्हाला की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, डिफिकल्टी लेवल वाढते. तुम्हाला शेवटी कठीण प्रश्न येतो, तुमचं कन्फ्युजन कुठं होतं आहे हे पण तुम्हाला सांगतोय मी. तुम्हाला एकदम साधेच प्रश्न येत नाही. पहिले 2-3 प्रश्न मी साधे घेतो, त्याच्यानंतर डिफिकल्ट प्रश्न आले तर डिफिकल्ट प्रश्न पण तुम्हाला घेतो की या प्रश्नामध्ये तुमचं कन्फ्युजन वाढतं आहे की सर असं करायचं की असं करायचं, या मेथडनुसार तुम्ही केलं तर ठीक आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला दोन्ही मेथड सांगतो मित्रांनो. दोन्ही मेथडचा चांगल्या प्रकारे उपयोग करा. जी मेथड, आणि दोन्ही मेथड कुठेही लागतं, असं नाही की एक मेथड इथे लागतं आणि एक मेथड इथे लागते, असं नाही आहे. दोन्ही मेथड दोन्ही ठिकाणी कोणत्याही ठिकाणी लागतं. ठीक आहे. आता बघा, दोन संख्यांचा मसावी लसावी अनुक्रमे 8 व 144 आहे. त्यापैकी एक संख्या 16 आहे तर दुसरी संख्या कोणती, चल सांगा सर. आता सर पहिली संख्या काय आहे तर बघा, आपला पहिला फॉर्म्युला लिहा, लसावी गुणिला सर मसावी. चल लिहिलं. आता पहिली संख्या काय सर, पहिली संख्या गुणिला ही सर दुसरी संख्या. मग आता सांगा लसावी किती आहे किंवा लसावी किती आहे सर तर लसावी सर 144 आहे आणि मसावी किती आहे सर 8 आहे. पहिली संख्या काय सर 16 आणि दुसरी संख्या सर आपल्याला काढायची आहे. बस संपला ना विषय. आता 8 दुनी 16
बे साती 14, बे दुनी 12, म्हणजे दुसरी संख्या काय आहे सर? तर दुसरी संख्या आहे सर 72. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. आणि अहिल्यानगर 2023 मध्ये आलेला प्रश्न आहे. आता मेथड नंबर 2 कडे येऊ आपण. मेथड नंबर 2. आता मेथड नंबर 2 मध्ये कसं सॉल्व करायचं आहे बघा. काय आहे मेथड नंबर 2 ची पहिली डेफिनेशन? हे सर ल सा वी गुणीला म सा वी. चला आता बस तेच करायचं आहे. लसावी किती आहे सर? तर लसावी सर 144 आहे. आणि मसावी किती आहे सर? तर मसावी सर 8 आहे. याला फक्त मित्रांनो सॉल्व करा तुम्ही. आता फक्त 8च्या पडात आहे का? 4, 4 दुनी 8, 4 त्रिक 12, 4 सक 24. मग इथे द्या भाग किती? बे एक बे, बे आठी 16, म्हणजे 18. ठीक आहे. आता भाग झाले गेले 18. आता 18चे अवयव आपल्याला पाडायचे. आता 18चा अवयव काय पडतंय? 18चा अवयव एक तर असं पडतंय 18 एक 18 बरोबर. दुनी नम दुनी 18. अजून पुढे पडतंय का? आता पुढे याच्या पुढे पडतच नाही ना. 18ला आता 18चे असे अवयव पडतच नाही. 3 सक, हो 3 सक पडतंय नाही. अजून एक 3 हे सक 18. अजून पुढे पडतंय का? 4 चूक 16, 5 सक नाही पडत नाही. आता मग हे एवढे अवयव पडतात. मग आता हे बघा हे रब करतो ना. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे? तर हे फक्त अवयव आता घ्यायचं आहे. आता आपण काय करतोय? आपण मसावीने म्हणजे 8ने आपण या संख्याला चेक करणार. 8 एक 8. मग एक संख्या काय तर नाही येत आपली, म्हणजे हा पहिला ऑप्शन 8 दुनी 16. मग येऊन राहिलं ना. म्हणजे आणि 9 घ्यावं लागेल आपल्याला. 8 दुनी तर 16 आणि 8 9 7 तर हा 72. एक संख्या 16 आपल्याला दिली आहे आणि 72 आपली उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणजे जर त्याचे अवयव जास्त पडले तर आपण पहिले बेसिकमध्ये बघितलं अवयव फक्त सिंगल पडत होते, त्याच्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता. पण जर अवयव जास्ती पडले तर कसं चेक करायचं हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. चला आता नेक्स्ट प्रकार बघूया. आता हा प्रकार बघा. आता प्रकार नंबर 5. आता प्रकार नंबर 5 मध्ये काय आहे? चला आता याच्यात बघा. याच्यात तुम्हाला खूप काय. आता दोन संख्यांचा गुणाकार किती आहे? 216. जर त्यांचा मसावी 6 असेल तर लसावी किती? आता याच्यात काय आहे? आता तेच आहे आपलं सर. हे पहिली संख्या गुणीला हे सर दुसरी संख्या भागीला काय सर? सर लसावी गुणीला सर मसावी. हे मसावी. आता आपल्याला विचारलं आहे काय? तर आपल्याला काढलं आहे लसावी काढायची आहे. तर पहिली संख्या किती आहे? सर दोन्ही संख्यांचा गुणाकार. आपल्याला गुणाकार करायची गरज नाही ठेवली त्यांनी. दोन संख्यांचा गुणाकार करून देऊन टाकला आहे आपल्याला. मग आपण डायरेक्ट असं लिहू शकतो ना याला. हे सर 216 आहे. आणि मसावी किती आहे? तर मसावी सर 6 आहे. आणि लसावी आपल्याला काढायची आहे. संपला विषय. म्हणजे आपण पहिल्या प्रकारामध्ये काय करत होतो? दोन संख्या दिल्या होत्या, दोन संख्यांचा गुणाकार. हाच फॉर्म्युला होता ना. फॉर्म्युला हाच होता म्हणून तुम्हाला सांगितलं की हा फॉर्म्युला व्यवस्थित करा. मग हाच फॉर्म्युला होता पहिली संख्या दुसरी संख्या. आता गुणाकार झाल्यामध्ये इथं काय दिलं की दोन्ही संख्यांचा गुणाकार करून दिलाय. म्हणजे आपल्याला गुणाकार करायची गरज नाही. मग आता फक्त काय करा? खाली लसावी मसावी लिहा बस. जे दिलंय मसावी दिली असेल तर मसावीने त्याला भागा, लसावी दिली असेल तर लसावीने त्याला भागा. संपला विषय. आता बघा साइन त्रिक 18 आणि 6 6 तर 36. म्हणजे मसावी किती आहे? लसावी किती आहे मग सर? तर लसावी आहे मग सर 36 आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 1. आणि गोंदिया 2023 मध्ये आलेला प्रश्न आहे. म्हणजे लसावी किती आहे? 36. ही झाली एक मेथड. आता मेथड नंबर 2 नुसार तुम्ही कसं सॉल्व करू शकता ते बघा. आता मेथड नंबर 2 नुसार. आता मेथड नंबर 2 नुसार आपण 36 काढले. आता काय काढलं? आपण 36 काढले ना. मसावी तर काढलं. मग आता तुम्ही याला असं आता तुम्हाला जर विचारलं, आता याच्यात प्रश्न हा झाला या मेथडनुसार तुम्हाला सॉल्व करा. आता जर तुम्हाला विचारलं की त्या दोन संख्या कोणत्या, तर त्या दोन संख्या कसं काढायच्या असं? तर त्या दोन संख्या अशा काढायच्यात बघा. ही मेथड नंबर 2 आहे. त्या दोन संख्या कशा काढायच्या? म्हणजे त्या दोन संख्या काढणे असं लिहा. त्या दोन संख्या कशा काढणार आपण? म्हणजे असा प्रश्न आपल्याला येऊ शकतो ना. असं देतील आणि त्या दोन संख्या कोणत्या असं जर विचारलं म्हणजे ते येऊ शकतं. मग आता काय 36 काय आपलं सर? तर लस आहे. म्हणजे आपलं काय पाहिजे सर? आपल्याला हे लसावी माहीत पाहिजे आणि हे सर
मसावी माहीत पाहिजे. मग लसावी मसावी माहीत तर दोन्ही संख्या आपण काढू शकतो. मग लसावी किती आहे सर? तर लसावी सर 36 आहे. आणि मसावी किती आहे? तर मसावी सर 6 आहे. मग हे 6 6 6 तर सर 36. मग 6चे काय करणार आपण अवयव? 3 दुनी 6. 3 दुनी 6 करणार ना. 3 दुनी 6. मग 6ला काय करायचं? आपल्याला कशाने गुणायचं आहे? मागच्या प्रकारामध्ये शिकलो पण मित्रांनो आपण की याला आता आपण कशाने गुणणार? तर मसावीने गुणणार. मसावी किती आहे? तर मसावी 6 आहे. मग 6 आणि 6. मग आता साईन त्रिक सर 18, साईन दुनी सर हे 12. म्हणजे त्या संख्या आहेत 18 आणि 12. आता हे सर 18 आणि 12 जे आहे ह्या कशा कन्फर्म करायच्यात? आता बघा दोन्ही संख्यांचा गुणाकार किती आहे? 216. मग 18 आणि 12चा गुणाकार किती यायला पाहिजे? 216 यायला पाहिजे. मग आता बघा 18 गुणिला हे सर 12. मग 12 8 96 96. आता 12 1 12. 12 9 किती सर? तर 12 आणि 9 21. क्रॉस चेक केलं आहे आपण, उत्तर आले. म्हणजे मग त्या संख्या आता कन्फर्म काय आहे? 18 आहे आणि 16 आहे. आणि असा प्रश्न विचारू शकतो का पेपर सेटर फक्त याच्या पुढे असं तर लसावी किती आणि त्या संख्या कोणत्या, असा जर प्रश्न तुम्हाला टाकला तर संपला. म्हणजे हे काढून मग तुम्हाला हे काढणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. आणि मी जे शिकवतो आहे मित्रांनो, जे जर तुम्हाला समजत असेल, काहीतरी तुमच्या डोक्यात बसत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्यासारखे खूप काही विद्यार्थी आहेत जे की तुमचे ओळखीचे आहेत, ठीक आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा. ही जिम्मेदारी तुमची. माझी जिम्मेदारी फक्त व्हिडिओ बनवण्याची आणि चांगले कंटेंट तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत नाही पोहोचवला तर मी पण तुमच्यापर्यंत व्हिडिओ नाही पोहोचवणार. ठीक आहे, चल आता बघा. आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा काय आहे. आता याच्यात आपल्याला विचारलं आहे दोन संख्यांचा गुणाकार किती आहे? 4335 असून त्यांचा लसावी किती आहे? तर 255. आणि आपल्याला विचारलं आहे मसावी. लसावी मसावी काही विचारू द्या, फॉर्म्युला आपला तोच असेल. मग काय सर? तर सर ही पहिली संख्या गुणिला सर ही दुसरी संख्या, बस भागीला किती आहे? भागीला सर लसावी गुणिला मसावी. संपला ना विषय. आता फक्त ह्या दोन्ही संख्यांचा बस टाका याच्यामध्ये. दोन्ही संख्यांचा गुणाकार करून ऑलरेडी आपल्याला हे दिलं आहे 4300 हे सर 35. आणि भागी लसावी किती आहे? तर लसावी सर हे 255 आहे. आणि मसावी आपल्याला सर काढायची आहे. मग असं काढू शकतो ना आपण याच्यावरनं. आता फक्त भाग द्या. एकक स्थानी 5 आहे, बरोबर. आपण कसोटी चॅप्टरमध्ये शिकलो ना, जर एकक स्थानी 5 किंवा 0 असेल तर त्या संख्येला 5ने भाग जातो. म्हणजे 5 5 25 आणि 5 1 5, 5 8 40, 5 6 30 आणि 5 7 35. मग आता परत 17ने भाग जातो. 17 त्रिक 51 आणि 17 5 85 आणि 17 1 17. अजून 3ने भाग जातो. 3 51ला 3 1 3 आणि 3 7 21. म्हणजे मग मसावी किती आहे सर? मग तर मसावी आहे सर मग 17. आता सर आपण मसावी काढली आहे, आपण लसावी काढली, मसावी काढली, दोन्ही संख्यांचा गुणाकार एवढं दिलं आहे. त्या दोन संख्या कोणत्या हे आपल्याला काढायचं. त्या दोन संख्या आपण कसं काढणार? चल आता त्या दोन संख्या, ठीक आहे, त्या दोन संख्या आपण आता कसं काढणार? तर आपल्याला बस लसावी मसावी दोन्ही माहीत असेल तर द्या दोन संख्या कशा? लसावी भागीला मसावी. बस आता संपलं आहे. लसावी किती आहे सर? तर लसावी आहे सर आपला हे 255. मग हे सर 255. आणि मसावी किती आहे सर? तर मसावी 17 निघाला ना आपला, हा 17 मसावी. आता अशी फक्त संख्या सांगा की दोघांना भाग जाईल. आता बघा 17 1 17. आता 25मधून 17 जर गेले तर उरतात किती? 8. हे 8 उरले, त्याला आपण 5 जोडले. 17 5 85, बरोबर. म्हणजे हे आलं 15. म्हणजे हे आपलं 15 आलं. आता 15चे आपण काय करतो आहे? 15चे पाडतो आहे आपण अवयव. मग 5 त्रिक 15 एवढेच अवयव पडतात ना. हां, मग आता पुढे काय करणार आपण? ह्या संख्येला आपण कशाने गुणणार? तर या संख्येला सर आपण मसावीने गुणणार. मसावी किती आहे? 17.
मग हे सर 17 आणि हे सर 17. मग 17 पाची हे सर 85 आणि 17 त्रिक हे सर 51. आता त्या संख्या कोणत्या आहेत? 85 आणि 51 आहेत. आता जर तुम्हाला हे क्रॉस चेक करायचं असेल, दोघांचा गुणाकार करा म्हणजे तुमचं हे यायला पाहिजे. ठीक आहे. मग आता बघू आपण. बघा 85 आहे आणि हे सर 51 आहे. आता बघा 5 एक 5 बरोबर, 8 एक हे 8, 5 5 सर 25, 25 आणि 8 सर 33, 33शी 3 हातच्याला 3, 8 पंच 40, 40 आणि 3 हे सर 43. आलं का? 4335, 4335. म्हणजे त्या संख्या कन्फर्म काय आता? 85 आणि 51. हे पुढची लेवल आहे बरं का विद्यार्थी मित्रांनो. हे मी तुम्हाला पुढची लेवल सांगतोय. प्रश्न परीक्षेत हा असा झाला होता. पुढच्या त्या दोन संख्या नाही विचारलं, पण त्या दोन संख्या कशा काढायच्या, त्या दोन संख्या जर आल्या तर कसं काढायचं हे मी तुम्हाला सांगतो आहे. ठीक आहे. नाहीतर मग म्हणसाल सर हे कशाला सांगता, याचं काही घेणं देणे. उत्तर तर आपल्या याच्यासाठी हाच आहे. हे आपलं सांगितलं हे 17 आपलं 17 आलं, संपला विषय. पण त्या दोन संख्या जर विचारलं तर त्या दोन संख्या ही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो आहे. ठीक आहे. चला आता नेक्स्ट उदाहरण बघूया. चल आता करा. आता हा प्रश्न बघा. आता सोलापूर 2023 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. या प्रश्नात काय म्हटलं आता? चल आता बघा. आता या प्रश्नात आपल्याला काय म्हटलं आहे? दोन संख्यांचा गुणाकार किती आहे? म्हणजे आपण काय करणार सर, हे सर पहिली संख्या गुणिला हे सर दुसरी संख्या आणि काय सर, तर लसावी गुणिला काय सर, तर मसावी. आता बस पहिली संख्या आणि दुसरी संख्या दोघांचा गुणाकार आपल्याला दिला आहे. मग 3100 हे सर 74 आणि लसावी किती आहे सर, तर लसावी आपल्याला काढायची आहे. हे लसावी आपल्याला काढायची आहे ना. मसावी किती आहे, तर मसावी 23 आहे. लसावी आपल्याला काढायची आहे. निघून जातं. आता बघा, आता फक्त अशी संख्या सांगा. 23 एक 23 माझ्या किती 23 जर याच्यातून गेले तर 8 उरले, हे 87 जोडले. मग 23 त्रिक 69, मग हे 69 झाले. मग आता 17मधून 9 गेले तर उरतात किती, तर सर 8 उरतात आणि हे 1 आणि त्याला आपण आता 4 जोडलं आहे. हे 7 गेलं ना. आता आपण 4 जोडलं आहे. मग आता 23चा पाडा 8 मध्ये 23 8 184. मग 23 8 184 म्हणजे आपलं उत्तर काय आलं आहे 138. म्हणजे मला सांगा लसावी किती आहे? मग हे लसावी आहे बरं का, टायपिंग मिस्टेक आहे. लसावी आहे, लसावी आहे ते. लसावी किती आहे मग आपला, तर लसावी आहे 138. आता 138 जर लसावी आहे सोलापूर 2 आहे तर त्या दोन संख्या कोणत्या हे तुम्ही सांगू शकता का? जर तुम्हाला कन्सेप्ट समजले असेल तर त्या दोन संख्या कोणत्या हे मला तुम्ही कमेंट करून सांगा की त्या दोन संख्या कोणत्या आहेत. ठीक आहे. ही सर्व कन्सेप्ट होती बेसिकपासून. प्रकार 3रा, प्रकार 4था, प्रकार 5वा. हे 5ही प्रकार आपण बघितले. उद्या याचे पुढचे प्रकार आपण घेऊन येऊ. फक्त तेवढं तुम्हाला मला सपोर्ट पाहिजे मित्रांनो. तेवढं चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण की तुमचा पण फायदा होईल याच्यामध्ये आणि मला पण एक मोटिवेशन येतं की तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करताय, मला विद्यार्थ्यांचा सपोर्ट भेटतं आहे. ठीक आहे. चला आता पुढच्या त्या दोन संख्या कोणत्या ते मला कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे. आता बघा, आता हा धुळे 2018 मध्ये आलेला प्रश्न आहे. आता हा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि तुम्ही याचं उत्तर सांगायचं आहे की कमेंटमध्ये काय आहे. जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करसाल आणि तुम्हाला समजलं नसेल तर काही मग विषयच नाही. ठीक आहे. चल आता फक्त हा 3रा व्हिडिओ आहे लसावी मसावीवरचा. लसावीवरचा पहिला व्हिडिओ, मसावीवरचा दुसरा व्हिडिओ. हे सर्व व्यवस्थित व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि आत्ता मी दररोज तुम्हाला व्हिडिओ अपलोड करतो आहे. ठीक आहे. फक्त तुमचं जेवढं मला सहकार्य पाहिजे तेवढं सहकार्य द्या आणि इथेच आपण थांबूया.